आज मी तुम्हाला वांग्याची एक वेगळीच रेसिपी दाखवत आहे. त्यासाठी इथे एक काळं वांगं घेतलेलं आहे. त्याच्या स्लाईस करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व स्लाईस करून घ्यायचे आहेत. त्याला आता थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि अर्धा टीस्पून लाल तिखट. आता हे सर्व लावून घ्यायचं आहे. अर्धी वाटी घट्ट दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून लाल तिखट टाकत आहे आणि पाव टीस्पून मीठ टाकत आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. दही जास्त पातळ नसावं, घट्टच असावं. गॅसवर मी तडका पान ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे. अर्धा टीस्पून मोहरी आणि थोडंसं जिरं ही फोडणी केलेली ही मी आता दह्यामध्ये टाकत आहे. दह्यामध्ये फोडणी मिक्स करून घ्यायची आहे. गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे. ते थोडंसं तेल टाकत आहे. त्याच्यामध्ये चिमटभर मोहरी आणि चिमूटभर जिरं टाकत आहे. आता मोहरी आणि जिरं पण चांगलं भाजलं गेलं आहे. त्याच्यावर हे वांग्याला जे तिखट मीठ लावलेलं आहे ते ठेवत आहे. वांग्याची कापं आहे ती जास्त कडक करायची नाहीये, फक्त ती थोडीशी शिजली गेली पाहिजे. वांग्याची कापं दोन्ही बाजूने चांगली भाजली गेली आहेत. मी आता गॅस बंद करत आहे आणि जास्त क्रिस्पी करायचे नाहीये, थोडी शिजली की काढायची आहे. वांग्याची कापं मी प्लेटमध्ये काढलेली आहे आणि हे जे आपण दही तयार केलं होतं फोडणीचं दही, आता हे दही मी याच्यावर लावत आहे. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. वांग्याची कापं तयार आहेत. कमी साहित्यामध्ये कमी स्पायसी असे हे वांग्याचे काप आहेत. तुम्ही हे असे करून बघा. बघा किती दिसायला सुंदर दिसत आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे.